तर मग या ठिकाणी आपल्याला एवढाच विचार करायचा आहे की आपण अनादी काळापासून किडा, मुंगी, झाड, पाणी, वारा, अग्नी कुठल्या कुठल्या पर्यायात जाऊन बसलो होतो आणि किती क्षणाक्षणात कशा पद्धतीने आपलं मरण झालं. त्यापेक्षा तर आपल्याला ही चांगली सुस्थिती आहे की आपण मनुष्य होऊन सगळं समजून आपलं हे शरीराचं ममत्व सोडून निघून चाललं. म्हणजे आत्मा आता त्याच्याविषयी मोह करत नाही शरीराविषयी. तिथं त्यावेळेस कोणी काही त्रास दिला, मारलं तर संक्लेश परिणाम होत होते. त्या पर्याय ज्ञान नव्हतं, म्हणजे मिथ्यात्व होतं आणि त्या कारणाने जास्त अर्थरौद्र ध्यान, संक्लेश परिणाम, दुसऱ्याविषयीचं वैर, कोणी मारलं त्यांच्याविषयीचं वैर. आता तर तसं नाही. आता आपल्याला सगळं समजलंय. आता आपलं समाधी मरण, त्याला म्हणायचं समाधी मरण, की जो आपण आपल्या स्वभावात राहून अतिंद्रिय आनंद भोगतो ते त्याचं समाधी मरण आहे. आणि अतिंद्रिय आनंद जर भोगला नाही, आणि अतिंद्रिय म्हणजे इंद्रियाच्या अतीत, इंद्रियांनी तर आपण आजपर्यंत किती खाल्लं पिल्लं, काय काय अजून स्पर्शनेंद्रिय वगैरेचं सगळं पुरवलं. घ्राणेंद्रिय, घाण वासाविषयीचं, डोळ्याविषयी जे पाहिलं ते आपल्याला आवडलं, ऐकायचं वगैरे सगळं काही भोगलं, परंतु ते भोगू शकत नाही आत्मा. त्यात सुख नाही आणि ते भोगणं हा स्वभाव नाहीये. म्हणून अतिंद्रिय म्हणायचं. इंद्रियाच्या अतीत असतं त्याला म्हणायचं अतिंद्रिय. हा आनंद मिळाला तर आपल्याला खरं सुख वास्तविक रूपाने समजलं आणि मग तो आता अतिंद्रिय आनंद घेण्याची रुची सतत वाढत राहते. आता स्वभावाचाच फक्त विषय होतो, आत्म्याचाच विषय होतो, दुसरा विषय कोणाचा नाही. काल कोण कोण आले त्यांचं स्मरणात ठेवायचं नाही. हे असे आले, ते तसे बोलले, ते असे खाल्ले, त्यांनी असं ठेवायचं नाही. काय ते आता सगळं विसरून जायचं. आपलं नाहीच आहे ते. त्यापासून आपण भिन्न आहे. आपली साधना बघायला ते आले, त्यांचं ते धर्म करायला आले ना, आम्ही त्यांच्या निमित्ताचा धर्म करायचा नाही. आम्हाला त्यांच्यापासून भिन्न, शरीरापासून भिन्न आत्मा जाणायचं. दीक्षा घ्यायची. अशक्तपणा येऊ देत की. काय ते शरीराला अशक्तपणा आलाय, अनंत शक्ती आहे. उपास करते. उपास कशासाठी करायचा? काय आपल्याला आपुलकी आहे? उपास नसतं करायचं आपल्याला, भाव करायचा नाही. आणि मरणाचे भाव केले. काय सांगितलं होते की नाही, संलेखनाचा हा दोष आहे, पाप लागते असा विचार केल्यामुळे. मरण्याचा, जगण्याचा कुठलाच विचार नाही. जीवात विचार करायचा नाही डोक्यात. ते मरणाचं जे जसं असेल तसं होत राहतं. ते शरीराचं काम शरीर करते, आत्म्याचं काम आत्मा करते. त्याला संलेखन म्हणायचं नाही, समाधी मरण म्हणायचं नाही त्याला. मग तसे भाव मनात आणले तर तू म्हणते की नाही मला संलेखना घ्यायची, दीक्षा घ्यायची, आपण उत्कृष्ट भाव करायला पाहिजे. मग ते आपण दीक्षा घेऊन सुद्धा जर असं विधान केलं किंवा मला मरायचंय असे भाव केले तर उलट पाप लागलं जास्त. हो की, शरीराचं कामच तसलं आहे. तर काय नाही लागू दे झोप. दर्शनावरण कर्माचा उदय असतो, तशा पद्धतीने ते काम करत राहतं. आपण केलेले पूर्वीचे भाव विभाव हे सुटण्यासाठीच तर आपण आत्मानुभूती घ्यायची आहे. आणि आता ते शरीराकडे बघत राहिलं की परत कर्मबंध वाढणार. आपल्याला वाढवायचं नाही. आता ते चिखल काढायला गेलं थोडंसं लागलेलं तर काढताना परत कुठल्या तरी ह्याच्यात जास्त चिखलात पाय बुडला, तर तसं आपलं काम आहे. थोडंसं कर्म नष्ट करायचं चाललं तर जास्तच आणखी कर्मात बुडतो. तसे परिणाम हत्तीसारखं झालं गजसणार. तर कधी तसे परिणाम करायचे नाही. परिणाम चांगले करायचे, आत्म्याचेच करायचे, मरण्याचे कधी करायचे नाही. कधी मरण येईल हा विचार करण्याची गरजच नाही आपल्याला. मग तसं झालं तर पुढच्या जन्मात दीर्घायू मिळत नाही. अल्पायुत म्हणजे लगेच बालक जन्माला आला की मरतो. त्याचं कारण हे आहे की आता आपण मरण्याचे भाव केलेले असतात. पुढं मग तसं पर्याय आपल्याला भेटते आणि त्यावेळेस जगायचं असतं तर मरतो तो.
मग असं होऊ नये म्हणून आपल्याला जगण्याचे पण भाव नाहीत, मरण्याचे पण नाहीत. त्याच्यासाठी फक्त माझं अनादी अनंत आत्मा एवढंच जाण आहे.